नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील महाराष्ट्र सफरीवरती। आणि मित्रांनो, गेली एक 7-8 दिवसापासून आपण महाराष्ट्र सफर सुरू केलेली आहे। आपण मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर सातारामध्ये पण आपण 2-3 दिवस होतो। आता येऊन पोहोचलेलो सफर करत रायगड डिस्ट्रिक्टमध्ये। आणि रायगड डिस्ट्रिक्टमध्ये येण्याचं कारण म्हणजे या बाजूला जो महामार्ग पाहत आहोत आपण, पाठीमागं बोर्ड पण दिसतोय आपल्याला, हा महामार्ग म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग आहे। आता या महामार्गाच्या कामाची अपडेट आपल्याला द्यायची आहे। सांगायचं तात्पर्य की याच महामार्गावरती होत असलेला जो कशेडी टनल आहे रायगड जिल्ह्यातला, तर या कशेडी बोगद्याचं काम किती झालेलं आहे हे दाखवायचं आहे आपल्याला। म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत या महामार्गाच्या कशेडी बोगद्याचं काम किती झालेलं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी चिपळूण 60 किलोमीटर, रत्नागिरी आहे 148, पणजी वगैरे दाखवलेला आहे। म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आहे, पणजीला जातो आहे। सांगायचं तात्पर्य इथून पुढे तो सरळ पणजी गोव्यावरून खाली दक्षिण भारतात पण जातो। या पॉईंटपर्यंत म्हणजे आपण पाठीमागं पोलादपूर हे जवळचं इथून एक 2-3 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, तिथून इथपर्यंतचं काम झालेलं आहे। इथून सुरू होतो एक कशेडी घाट, आणि कशेडी घाटाला पर्याय म्हणूनच या महामार्गावरती निर्माण होत आहे। म्हणजेच या घाटाला पर्याय म्हणून निर्मिती होत आहे कशेडी टनल। तर ह्या टनलचंच काम आपल्याला पाहायचं आहे। तर आता इथून घाट सुरू होतो आहे, घाटातूनच काही अंतरावरती आपल्याला त्या टनलचं काम सुरू आहे, हे आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहणार आहोत। मुंबई गोवा महामार्ग, जो की नॅशनल हायवे 66चा एक भाग असून जो मूळचा 2 लेनचा हा महामार्ग, ज्याचे 4 लेनपर्यंतचे विस्ताराचे काम गेली 1 दशकापेक्षाही जास्त वर्षापासून म्हणजेच 2011 पासून काम सुरू झालेले होते, ते अजूनही सुरूच आहे। हा महामार्ग मुंबईजवळील पनवेलपासून सुरू होतो। तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत जवळपास 1640 किलोमीटरच्या या महामार्गात अनेक घाट सेक्शन येतात। त्यातीलच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते खेड या शहरादरम्यान येणारा जवळपास 30 किलोमीटर लांबीचा हा कशेडी घाट होय। काही मोजक्या धोकादायक घाटाप्रमाणेच हा एक घाट होय, आणि म्हणूनच मुंबई गोवा महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कारणासाठी या घाटाला दुजोरा देत सरळ रेषेत सह्याद्रीच्या डोंगराला भेदून निर्मिती होत आहे, ती या नवीन 2 बोगद्यांची। गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांकरिता मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी राईट साईडचा हा टनेल उघडण्यात आला होता। कशेडी घाटातून प्रवास केल्यास सध्या 30 ते 40 मिनिटे वेळ लागतो, परंतु आता मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास अगदी 10 मिनिटचा होणार आहे। यामुळे वेळ व इंधन तर वाचणारच आहे, त्याचबरोबर घाटातून प्रवासादरम्यान ॲक्सिडेंटचाही धोका राहणार नाही। पाठीमागं पाहतोय कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्मिती होत असलेला टनेल, आणि आपण याच्या महाड आणि दुसरं गाव म्हणजे पोलादपूर साईडला आहोत, आणि पलीकडली जी बाजू आहे ती खेड साईडची आहे। आता आपण टनेलमधून प्रवास करून पलीकडल्या दिशेला जाणार आहोत, कारण की आपल्याला माहीतच असेल चाकरमान्यांसाठी म्हणजे कोकणात जाणाऱ्या मंडळींसाठी गणेशोत्सवाच्या दरम्यान एक टनल, एक बोगदा ओपन केला होता, परंतु त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एक न्यूज अशी आहे की आता मात्र या बोगद्यातून प्रवास करू देत नाही आहेत, कारण काम सुरू आहे त्यांचं। आणि काम या ठिकाणी जर पाहिलं तर मंडळी प्रगतीपथावर असलेलं दिसत आहे। लवकरच हा पोर्शन जो आहे तो ओपन होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळं इकडून तुम्हाला आता सध्या येता येणार नाही, तर घाटानेच या बाजूला जो कशेडी घाट आहे त्या घाटानेच तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे। ही एक न्यूज म्हणायला हरकत नाही आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता आपण या टनेलमधून प्रवास करूया। लेफ्ट साईडचा टनलचं काम बाकी आहे, म्हणजे तिकडून येताना राईट साईडचा, आणि इकडून जाते वेळेस राईट साईडचा ओपन आहे पलीकडला, त्याचं काम बाहेरून बाकी आहे बघा, दिसत असेल तुम्हाला। चला तर मग आता इथून आपण प्रवास करणार आहोत या टनेलमधून। यस,
आता आहे 87.8 पासनं हा टनेल सुरू झालेला आहे. 87.8 पासनं बघूया आतमध्ये आपण. इथं पुढं मित्रांनो काम सुरू असल्यामुळे लेफ्टला जावं लागणार आहे. लेफ्टच्या टनेलमधून आपल्याला जायचं आहे. काहीतरी वर्क सुरू आहे यांचं इथं. आता आपण लेफ्ट साईडनं जात आहोत. ह्याचं फिनिशिंगचं वर काम बाकी दिसतंय बघा, आणि रोडचं काम पण बाकी आहे. आता हा टनेल संपत आहे. मित्रांनो, आताच आपण या टनेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि एक्झॅक्ट किती झालेले पाहूया आपण. 1-2 किलोमीटरच्या आतच जवळजवळ हा बोगदा आपल्याला पाहायला मिळतो. तर आता या बाजूनं आपण या बोगद्यावरती आणि इकडल्या कामावरती दृष्टिक्षेप टाकणार आहोत. खेडच्या साईडला ड्रोन उडवणार आहोत आणि आपण असंही पाहूया की काम किती झालेलं आहे. तर खेड साईडकडील टनलच्या बाहेरील रोडवर्कचे काम पाहिले असता काही ठिकाणी 4 लेनपैकी राईट साईडचे 2 लेन पूर्ण झालेले दिसत आहे, तर काही ठिकाणी लेफ्ट साईडचे अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झालेले दिसत आहे. आणि हाच तो पॉईंट ज्या ठिकाणावरून खेड साईडवरून कशेडी घाट प्रारंभ होतो व नवीन टनेलकडे जाणारा हा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पोलादपूर साईडकडील कशेडी घाट प्रारंभ पॉईंट पाहत आहोत व लेफ्ट साईडला कशेडी टनलकडे जाणारा हा नवीन महामार्ग होत असलेला त्याचे वर्क या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळत आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक जरूर करा. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.